नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती. तर पशु व मत्स्य विद्यापीठामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी प्रयोगशाळा परिचर, ड्रेसर त्यासोबत पशुधन सहाय्यक किंवा असेल तर तुम्हाला जो आहे तो नॉन सिलेबससुद्धा तुम्हाला या ठिकाणी सारखाच आहे. सो यावर आधारित आपण जे काही राहिलेले आपले महत्त्वाचे प्रश्न आहेत, आता परीक्षेला तुमच्याकडे 10 दिवस शिल्लक, एवढं होईल तेवढं इथं तर कव्हर करणारच आहोत. पण त्यासोबत शपथ नावाची बॅचसुद्धा आमच्या टीमनं चालू केलेली आहे. स्टडी विथ गुरु नावाचं ॲप आहे. त्या ठिकाणी तुमचे जे काही तांत्रिक टॉपिक दिलेले आहेत त्या टॉपिक वाईज PDF बनवलेले आहेत, MCQ काढलेले आहेत आणि ग्रुप लेवल टायमिंग तुमची असणार आहे. सो त्याच पद्धतीची टेस्ट सिरीजसुद्धा त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. सो वेळ न गमावता लवकरात लवकर जॉईन करा. याच्या संदर्भात काहीही इन्फॉर्मेशन हवी असल्यास तर मला या ठिकाणी व्हॉट्सअपवरती विचारपूस करू शकता. ओके. सो शेवटच्या दिवसामध्ये एक अशी परफेक्ट अशी तयारी त्या ठिकाणी तुमची होणार आहे. सो पाहूयात आजच्या सिरीजचा पहिला प्रश्न की मुरघास तयार होत असताना चाऱ्यातील साखरेचं रूपांतर कोणत्या अंमलात होतं? तर जे काही वैरण उत्पादन आहे, पशुखाद्य आहार वगैरे जे आहे टॉपिक, तर लक्षात ठेवा जे काही मुरघास तयार होत असतं तर त्याच्यामध्ये जे काही साखर असते तर त्याच साखरेचं रूपांतर, साखर म्हणजेच काय, जे काही कार्बोदके असतात, ओके, कार्बोहायड्रेट्स, तर याच कार्बोदकांचं रूपांतर लॅक्टिक आम्लामध्ये त्या ठिकाणी होत असतं. व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला बॅचबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली होती की शेवटचे जे काही तुमच्याकडं दिवस शिल्लक आहेत तर त्या शिल्लक दिवसामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी पशु व मत्स्य या ठिकाणी ड्रेसर, पशुधन सहाय्यक किंवा प्रयोगशाळा परिचर या कुठल्याही पदाला अर्ज केला असेल तर त्यांच्यासाठी जो काही नेमून दिलेला सिलेबस आहे टेक्निकलचा आणि नॉन टेक्निकलचा, तर त्या सिलेबसनुसार आमच्या टीमनं टॉप असलेले IMP MCQs या शपथ नावाच्या बॅचमध्ये ॲड केलेले आहेत. सो तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात पहिलं ॲप डाउनलोड करून घ्या. ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सो त्या ठिकाणी जाऊन डाउनलोड करून घ्या आणि डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला शपथ नावाची ही बॅच त्या ठिकाणी रजिस्टर करायची आहे. ज्या वेळेला तुम्ही बॅच जॉईन करता तर त्यावेळेला तुम्हाला जे आहे ते या पद्धतीनं त्या बॅचमध्ये नेमकं काय काय मिळेल तर ते पाहून घ्या. याच्यामध्ये जो काही तुमचे टेक्निकल आहेत त्या संदर्भात जवळपास हे असे 26 का 28 टॉपिकनुसार MCQ बनवून दिलेले आहेत. डेमो PDF ऑलरेडी दिलेली आहे, पाहू शकता. त्या पद्धतीनं सर्व हे आहेत. आणि याच्यानंतर बरेच जण टेस्ट सिरीजसाठी विचारपूस करत होते, तर टेस्टसुद्धा याच्यामध्ये एक अपडेट झालेली आहे आणि दुपारपर्यंत दुसरी टेस्टसुद्धा तुमची या ठिकाणी अपडेट होणार आहे. ओके. सो अशा पद्धतीनं दिलं आहे, त्याच पद्धतीनं सोडवायचं आहे. आणि दुसरी जी काही टेस्ट आहे ती तुमची ग्रुप लेवल टायमिंगनुसार आहे. ओके. इथं थोडं विजिबल नाही आहे, सो जमलं तर ते तुम्हाला त्या टेस्टमध्ये उपलब्ध होऊन जाईल. सो वेळ न गमावता लवकरात लवकर जॉईन करा. बाकी काही डाऊट असेल तर अवश्य खाली नंबर दिला आहे त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद. बाकी व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि या जो काही मुरघासचा सामू कधी कधी तुम्हाला विचारलाय तर तो सामूसुद्धा लक्षात ठेवा. सामू म्हणजे PH. ओके. PH जो आहे तो काय होतो, कमी होतो. आणि स्पेशली करून बघायला गेलं तर जवळपास ॲक्च्युअलमध्ये जो PH असतो, ओके, तर त्याच्यामध्ये जवळपास 4 पासून ते 4.2 पर्यंत एवढा PH वगैरे कमी होतो. या पद्धतीने तुम्ही म्हटलं तर चालेल. ओके. हां. आणि याच्यामध्ये एक पद्धतीनं बुरशी वगैरे लागत नाही, ते त्याची प्रोसेस वगैरे आहे. परत मुरघास तयार करताना हिरवा चारा किती दिवस आंबविला जातो? तर जे काही तुम्ही मुरघास करणार असाल तर ते जवळपास 50 ते 60 दिवस. आता तसं बघायला गेलं तर जवळपास 45 डेज कमीत कमी म्हटलं तरी चालेल. तर एवढे दिवस तो चारा त्या ठिकाणी आंबवला जातो. हे त्याचं आहे. एक पद्धतीनं तो हवाबंद स्थितीत त्या ठिकाणी काय केला जातो, दाबून ठेवला जातो. ओके. सो थोडं छोटे जे काही पॉईंट आहेत ते नोट डाऊन करा. आणि अशाच पद्धतीचे प्रत्येक टॉपिकनुसार ऑलरेडी तांत्रिक सेक्शनमध्ये PDF बनवून दिल्यात.
जवळपास 28 टॉपिकचे जवळपास 5 ते 6,000 MCQ त्या बॅचमध्ये उपलब्ध आहेत. परत नीलजिवा हा जो विषाणूजन्य रोग आहे तो सगळ्यात जास्त कोणत्या प्राण्याला होतो? तर नीलजिवा किंवा याला आपण दुसरं नाव आहे ब्लू टंग या नावानं ओळखतात. तर हा जो काही आजार आहे तो मोठ्या प्रमाणात कोणामध्ये दिसतो? तर जी काही मेंढी असते तर मेंढीमध्ये होणारा हा सगळ्यात गंभीर स्वरूपाचा आजार आहे आणि हा एक पद्धतीनं एका माशीमुळं पसरतो. ओके, त्या माशीचं नाव जर लक्षात ठेवायला गेलं तर क्लुकीकॉइड्स. ओके, थोडंसं लक्षात ठेवा, क्लुलीकॉइड्स या नावाच्या आजारानं त्या ठिकाणी होत असते असं म्हटलं तरी चालेल. आता याच्यामध्ये स्पेशली करून जीभ जी आहे ती निळी पडते, परत त्या पशुला किंवा मेंढीला ताप येतो, परत तोंडामध्ये जखमा वगैरे होतात, अशी सर्व लक्षणे याच्यामध्ये दिसून येतात. ओके, परत पुढं बघायला गेलं तर याच्यामध्ये एका वर्षात साधारणपणे एका कळपातून किती जनावरे बाहेर काढली जातात? तर जे काही पालन आहे तर त्या पालनानुसार कुठलंही पालन असो तर त्याच्यामध्ये जवळपास एक पद्धतीनं जे काही प्रमाण आहे ते ऑलमोस्ट एक 10% जनावरे त्या ठिकाणी एका वर्षामध्ये बाहेर काढली जातात. म्हणजे एका वर्षात समजा जवळपास त्याच्यामध्ये असतील 100 पशु, सगळे लहान ते पशु ते मोठे पशुपर्यंत. तर याच्यामध्ये अजून काही उत्पादित झाले समजा 120. ओके, मेंढीच्या बाबतीत धरा. तर यातले जे दोघांचं टोटल होईल त्यांच्यामधलं 10% तेवढं जे आहे ते बाहेर काढलं जातं किंवा त्याला वर्षानुसार ते विकलं जातं वगैरे, त्या पद्धतीनं ते आहेत. ओके, सो थोडंसं लक्षात ठेवा. परत आणि अजून एक सांगतो, सबस्क्राईब वगैरे केलं नसेल करून घ्या आणि जी काही टेस्ट मी बनवलेली आहे ती टेस्ट सर्वांनी सोडवा. ओके, खूप जण जॉईन झालेत, जवळपास माझ्या मते 350 विद्यार्थी आहेत. सो सगळ्यांनी सोडवा, शेवटच्या कालावधीमध्ये ते टेस्ट सोडवा. त्या टेस्टमधून तुमची खूप सारी तयारी त्याच्यामध्ये होणार आहे. ओके, कारण का ते टेस्ट जरी किती असले तरी जमलं तर परीक्षेपर्यंत तुम्हाला डेली एक टेस्ट देण्यावर भर देईन जमलं तर. ओके, किंवा 2 दिवसाला तर अवश्य मी टेस्ट अपलोड करून देईन. परत इथं काय दिले की दुग्धजन्य पदार्थामध्ये प्रायबायोटिक्स म्हणजे काय किंवा प्रोबायोटिक्स म्हणजे काय? तर प्रोबायोटिक्स म्हणजेच त्याचा अर्थ असतो फायदेशीर असलेले जे काही सूक्ष्मजीव आहेत, जसं की बघायला गेलं लॅक्टोबॅसिलस. ओके, एक पद्धतीनं जे काही लॅक्टोबॅसिलस नावाचा सूक्ष्मजीव दुग्धजन्य पदार्थामध्ये त्या ठिकाणी आढळतो, जो की जिवंत सूक्ष्मजीव त्या ठिकाणी असतो. ओके, आणि स्पेशली करून हा काय करतो, तुमची जी काही आरोग्यामध्ये पचन आहे, ओके, तर ते पचन सुधारण्यास वगैरे मदत करतं किंवा विकसित त्या ठिकाणी करत असतं. परत जनावरांच्या गोठ्यात गॅस झाल्यास कोणती नळी वापरतात? तर जनावरांच्या गोठ्यामध्ये जर समजा गॅस झालं, ओके, तर तशा सिच्युएशनमध्ये राईल ट्यूबचा वापर त्या ठिकाणी केला जातो असं तुम्ही म्हणू शकता. ओके, सो लक्षात ठेवा आणि नोट डाऊन वगैरे करून घ्या. जनावरांच्या पोटात गॅस भरल्यास ॲज इट इज तोंडावाटे जी काही नळी घालतली जाते, ओके, तर ती एक पद्धतीनं म्हणू शकता. आणि जे रॅक्टल ट्यूब आहे, ओके, रॅक्टल ट्यूब जी आहे ती एक पद्धतीनं जे काही मलाशय साठलं असेल, ओके, शेण वगैरे, तर ते बाहेर काढण्यासाठी ही वापरली जाते. ओके, सो लक्षात ठेवा. बाकी कृत्रिम दिगंतर हे कृत्रिम रत्नासाठी वगैरे यूज त्या ठिकाणी केली जाते. परत बघायला गेलं तर दूध सहकारी संस्थेच्या ऑडिटमध्ये वाउचर कशासाठी असतं? तर जे काही लेखा पद्धती आहेत तर त्याच्यामध्ये ऑडिटचा वापर स्पेशली करून कशासाठी करतात? तर ते जे आहे ते खर्चाचा पुरावा, म्हणजे खर्च किती झाला आहे हे कळण्यासाठी ते ऑडिट त्या ठिकाणी केलं जातं. प्रत्येक खर्चाची पडताळणी त्याच्यामध्ये ॲड केली जाते आणि याच ऑडिटमध्ये वाउचर म्हणजेच काय, जी काही वेगवेगळी बिलं असतात, ओके, त्यासोबत वेगवेगळी कागदपत्रे जी असतात खर्चाची, तर ती सर्व जी असतात यालाच वाउचर त्या ठिकाणी म्हटलं जातं. ओके, परत पुढं दिलं आहे तुम्हाला 8वा प्रश्न की कॅप्रिन आर्थरायटिस, ओके, एन्सेफलायटिस
हां, CAE हा आजार प्रामुख्याने कोणत्या प्राण्यामध्ये आढळतो? तर हा एक पद्धतीनं बघायला गेलं तर विषाणूजन्य आजार आहे. ओके, विषाणूजन्य हा आजार त्या ठिकाणी आहे. आणि परत बघायला गेलं तर साध्या आणि सोप्या भाषेत बघायला गेलं तर हा जास्त करून काय होतं की जे काही हे आहेत पशु वगैरे, तर त्यांच्यामध्ये सांधेदुखी होते किंवा त्यासोबत त्यांच्या जी काही नर्वस सिस्टीम मज्जासंस्था आहे, तर त्या मज्जासंस्थेचे विकार वगैरे होतात. तर हा जो काही आजार आहे तो मोठ्या प्रमाणात कोणामध्ये दिसतो? तर शेळ्यांमध्ये हा आजार त्या ठिकाणी दिसून येतो. लक्षात ठेवा. परत पशूंना दिवसातून किती वेळा रवंथ करणं आवश्यक असतं? तर जे काही पशु असतात ते जवळपास 8 ते 9 तास या ठिकाणी रवंथ करणं आवश्यक आहे, तरच ते निरोगी मानलं जातं. दिवसातून जवळपास 8 ते 9 तास रवंथ करणं आवश्यक आहे. ओके, जसं की आता हे स्पेशली करून बघायला गेलं तर गाय आणि म्हैस यांच्या बाबतीत हे आहे असं तुम्ही म्हणू शकता. बाकी शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. सगळ्यांनी कमेंट करून द्या आणि ज्यांनी कुणी बॅच वगैरे जॉईन केली नसेल बॅच जॉईन करा. शेवटच्या दिवसामध्ये जेवढे होतील तेवढे प्रश्न बॅचमध्ये उपलब्ध केलेले आहेत. सो लवकरात लवकर जाऊन जॉईन करा. बाकी तुम्हाला भेटतो अशा सिरीजसोबत. शेवटचा प्रश्न नक्की कमेंट करा. जेवढा तुमच्या जास्त कमेंट असतील तेवढा मी तुम्हाला सिरीज उपलब्ध करून देईन. धन्यवाद.